सोलापुरातील जुने विडी घरकुल येथील श्री वैष्णव मारुती देवस्थान येथे सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी श्री वैष्णव मारुतीचे पुनर्प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तत्पूर्वी दिनांक 10 एप्रिल पासून ते दिनांक 16 एप्रिल पर्यंत मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडल्या। यामध्ये श्री गणेश पूजन, स्थापित देवता पूजन, यंत्रदेवता, मूल मंत्राहुती, होम हवन, तीर्थप्रसाद, आशीर्वचनम हे नित्य नियमाने अनेक पुरोहितांच्या मंत्रोच्चारात करण्यात आले। सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी सागर चौकातील श्रीराम मंदिरापासून सुवासिनींचा जलकलश व श्री महंत तपोनिधी श्री 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 धर्मगिरी नागाबाबा समवेत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीची समाप्ती श्री वैष्णव मारुती देवस्थान येथे करण्यात आले। त्यानंतर दुपारी सुमारे 6500 भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। यावेळी विडी घरकुल विकासाचे महामेरू श्री महेश अण्णा कोठे, आमदार प्रणिती शिंदे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा यांची उपस्थिती होती। तसेच गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 14 एप्रिलपर्यंत रोज संध्याकाळी श्री 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 नरसिंहानंद गज्जल महाराज व हरिभक्त परायण आंजनेयलू दुस्सा महाराज यांचे हनुमान चालीसा या विषयावर तेलुगुत प्रवचन संपन्न झाले। या भक्तिमय धार्मिक कार्यक्रमात बहुसंख्य महिला भक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली। या संपूर्ण कार्यक्रमात श्री वैष्णव मारुती देवस्थानचे अध्यक्ष भास्कर राऊळ, उपाध्यक्ष महेश कोंगारी, सेक्रेटरी यल्लप्पा बंडा, सहसेक्रेटरी अरुण बद्दल, खजिनदार दीपक परदेशी, सदस्य जगदीश सुनसू, कृष्णहरी मामड्याल, नारायण दुभाषी, अरुण कोटा, नागेश बसुदे, सुधाकर गुंडला, दीपक पासकंटी, श्रीपती बिनगुंडी, अंबादास देवसानी, नागनाथ कणकट्टी आदी सदस्यांचे बहुमोल योगदान लाभले।